Hello friends, this is a example here. Now find A and B if. बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचंय की A आणि B यांच्या किमती आपल्याला फाइंड करायचंय. तर त्या किमती फाइंड करण्यासाठी दिल्या आपल्याला काय एक्झाम्पल ते कोणतं असेल बघा आता. दिस इज द सेकंड एक्झाम्पल दॅट नाव इन फर्स्ट ब्रॅकेट A plus B into in second bracket 2 plus I equal to B plus 1 plus in first bracket 10 plus 2A out of bracket I. Now that is solution that. Now बघा आता मी काय करतो, एक्झाम्पल आहे त्याला करतो मी कॉपी अँड पेस्ट. तर बघा आता करा कॉपी अँड पेस्ट एक्झाम्पलला. इन ब्रॅकेट फर्स्ट ब्रॅकेट A plus B into in second bracket 2 plus I equal to B plus 1 plus in first bracket 10 plus 2A out of bracket I. Now बघा आता आता मी काय करतो बघा, करतो यांना सॉल्ट. यांना सॉल्ट करण्यासाठी बघा मी काय करतो, या A ने करतो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. तर बघा तो काय असेल 2A प्लस AI. त्यानंतर मी काय केलं आता मी काय करतो, हा प्लस बी ने करतो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. तो काय असेल प्लस 2B प्लस BI इक्वल टू B प्लस 1 प्लस इन फर्स्ट ब्रॅकेट 10 प्लस 2A आउट ऑफ ब्रॅकेट I करायचं देअरफॉर. आता मी काय करतो बघा, रिअल पार्ट करतो अरेंज एका साईडला, म्हणजे एका साईडला मी लिहितो आणि तो असणार इमॅजिनरी नंबर असेल त्याला करतो मी एका साईडला. बघा मग आता बघा या लेफ्ट हँड साइड मध्ये 2A अँड 2B बनतो आपला काय रिअल पार्ट. त्याला करतो मी एका साईडला अरेंज. तर अरेंज रिअल पार्ट इन. आता मी काय करतो बघा या ठिकाणी देअरफॉर नको इथं. बघा आता 2A प्लस 2B त्याला केलं मी एका साईडला अरेंज कोणला रिअल पार्टला प्लस. आता बघा AI आणि BI हे काय एक इमॅजिनरी नंबर आहे, त्याला करतो मी एका साईडला अरेंज करतो मी. बघा काय असेल मग AI प्लस BI इक्वल टू B प्लस 1 प्लस इन ब्रॅकेट 10 प्लस 2A आउट ऑफ ब्रॅकेट I. बघा मग देअरफॉर आता मी काय करतो मित्रांनो, इथं 2 आहे तर 2 आणि 2 प्रेझेंट आहे म्हणून मी याला कॉमन काढतो. म्हणजे रिअल पार्टला इथं 2 रिअल पार्ट, तरी हा 2 आणि 2 हा रिअल नंबर आहे. तर त्या रिअल नंबरला मी काय करतो, आता करतो एका साईडला कॉमन करतो, त्याला मी कॉमन घेतो या ठिकाणी. बरोबर आहे कारण की 2 प्रेझेंट आहे म्हणून. बघा आता मी 2 ला कॉमन घेतो, काय उरला इन ब्रॅकेट A प्लस B. बरोबर आहे राईट. 2 ला कॉमन घेतल्यावर तुम्हाला ब्रॅकेट मध्ये A प्लस B प्लस इथे मी आयला घेतो कॉमन. बघा इन ब्रॅकेट A प्लस B आउट ऑफ ब्रॅकेट I. बरोबर आहे. तर बघा आता या ठिकाणी मित्रांनो इक्वल टू B प्लस 1 प्लस इन ब्रॅकेट 10 प्लस 2A आउट ऑफ ब्रॅकेट I. ओके ना बघा मित्रांनो आता मी काय करतो बघा, आता लेफ्ट हँड साइडला हा 2 इन ब्रॅकेट A प्लस B बनतो आपला काय A बनतो. हा प्लस झाला या ठिकाणी, हा काय बनतो आपला पूर्ण B बनतो, हा बनतो आपला I. राईट हँड साइडला B प्लस 1 हा बनतो आपला काय A बनतो प्लस
10 इन ब्रॅकेट 10 प्लस 2a हा बनतो आपला काय बी आय झाले कॉम्प्लेक्स नंबर बनले कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे दोघी साईडला बघा आता कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे म्हणून बघा आता म्हणजे काय Z1 आणि Z2 इथे काय झाले इक्वल झाले त्यामुळे बघा आता इक्विटी रियल अँड इमॅजिनरी पार्ट तर बघा आता तो काय असेल इथं रियल पार्ट कोणता असेल आता लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला इथं रियल पार्ट हा कोणता असेल बघा तो असेल 2 इन ब्रॅकेट a plus b राईट इक्वल टू b plus 1 तो आहे बघा therefore right this is the equation number first here now that बघा आता आता इकडे इमॅजिनरी तो असणार आहे आता पार्ट तो कोणता असणार आहे बघा तो काय असेल a plus b इक्वल टू 10 plus 2a हा असणार आहे इमॅजिनरी पार्ट असणार आहे या ठिकाणी बरोबर बघा आता मी काय करतो बघा लॉजिक मी आता इथं बी ची व्हॅल्यू फाइंड करतो कशी फाइंड करणार मी बघा आता बी इक्वल टू हा लेफ्ट हँड साइडला ए आहे तो पॉझिटिव्ह आहे ते सिम्बॉल काय प्लसचं आहे राईट हँड साइडला गेलं तर सिम्बॉल काय बनणार मायनस बनणार तर बघा मग 10 प्लस 2a मायनस ए तर बघा आता बी इक्वल टू 10 प्लस ए that is the therefore and that is the equation number second ज्याला बॉक्स करा मोठा बरोबर आहे तो मिळतोय असा म्हणजे प्लस 2a मायनस ए दॅट इज करायचं ओनली ए अँड 10 गेट इथं बनतो या ठिकाणी कॉन्स्टंट ओके आता बघा या आता b इक्वल टू 10 प्लस 2a सॉरी b इक्वल टू 10 प्लस a त्याच्याला इक्वेशन नंबर सेकंड दॅट तर बघा आता मी काय करतो या बी ची किंमत आहे पुट करतो कुठे इक्वेशन नंबर फर्स्टला तो असेल बघा पुट b इक्वल टू 10 प्लस a इन इक्वेशन नंबर फर्स्ट आहे तर बघा आता therefore नाही 2 in bracket a plus 10 plus a equal to 10 plus a plus 1 means that 2 in bracket 10 plus 2a a plus a that is 2a 10 can get constant here equal to 10 plus 1 that is 11 10 plus 1 that is 11 plus a करायला मल्टिप्लाय 2 ने करा ब्रॅकेटला आता 2 ने मी करतोय ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा ब्रॅकेट ओपन करा तो काय असेल 20 प्लस 4a इक्वल टू 20 प्लस 4a इक्वल टू 11 प्लस a बरोबर आता बघा मी काय करतो लॉजिक बघा आता हा 4a इथं पण a आहे लेफ्ट हँड साइडला 4 आहे राईट हँड साइडला ए ओनली एला मी शिफ्ट करतो कुठे लेफ्ट हँड साइडला आणि 20 ला मी शिफ्ट करतो कुठे राईट हँड साइडला तो काय असणार बघा 4a मायनस ए इक्वल टू 11 मायनस 20 इज दॅट 3a इक्वल टू काय असेल तो -9 तर बघा आता
मला आता या ठिकाणी मिळते किंमत ए ची, देअरफॉर ए इक्वल टू -3. करा बॉक्स. मग ए इक्वल टू -3 पुटअप करा कुठे, इक्वेशन नंबर सेकंडला. तर बघा तो काय असेल, त्याला तर मी रब करतो. रब केलंय ना, ओके. ए पुट ए इक्वल टू -3 इन इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंडला मी ए ची किंमत आहे मी पुट करतो या ठिकाणी. आता तो काय असेल, बी इक्वल टू 10 -3. तर बी इक्वल टू काय असेल, ओनली 7. बरोबर आहे. बघा आपल्याला इथं ए ची व्हॅल्यू मिळते, तो काय आले या ठिकाणी -3. इथे आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळते, ते आले या ठिकाणी 7 दॅट. ओके, थँक्यू.